नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक यानपुरे जयवंत सोपानराव, श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज माणिकनगर नांदेड। पुन्हा एकदा आपण वर्ग 12वी च्या ऑनलाईन अध्यापनासाठी इतिहास विषयासाठी या ठिकाणी आलो आहोत। या इतिहास विषयाचं ऑनलाईन अध्यापन करत असताना घटक क्रमांक 1 ते 5 आपले पूर्णतः शिकून झाले आहेत। घटक क्रमांक 6 ची सुरुवात आपण केलेली आहे, त्या अंतर्गत प्रस्तावना आपण पाहिलेली आहे। सर्वांना माझी विनंती आहे, माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब आपण सर्वांनी करावं, माझ्या व्हिडिओजला लाईक करावं, तसेच बेलवर क्लिक करावं, जेणेकरून इतिहासातील छोट्यातल्या छोट्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील। नवनवीन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या समोर मांडता येतील, म्हणून सर्वांनी सबस्क्राईब करून, लाईक करून, बेलवर क्लिक करावं, अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करतोय। आणि घटक क्रमांक 6 ची सुरुवात कालच्या तासिकेमध्ये आपण केलेली होती, प्रस्तावना सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तदनंतर आज आपण या ठिकाणी वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष हा घटक स्पष्टीकरणात्मक स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत। आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये अतिशय शॉर्ट मध्ये माहिती दिलेली आहे, त्यावरनं विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची कन्सेप्ट क्लिअर होईल अथवा न होईल यासाठी हा विचारमणी घेऊन स्पष्टीकरणात्मक छोट्यातल्या छोट्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात अशा प्रकारचा मानस या ठिकाणी आपल्याला या घटकाच्या माध्यमातून करायचा आहे। म्हणून वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष पाहत असताना प्रस्तावना आपण पाहिलेली आहे आणि या प्रस्तावने अंतर्गत एकूण 9 उपघटक कोणते कोणते शिकायचे आहेत यावर आपण चर्चा केलेली आहे। त्या 9 घटकांअंतर्गत पहिला घटक आपल्याला शिकायचा आहे 1857 पूर्वीचे लढे। सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, 1857 चा समर किंवा युद्ध आणि त्याच्या पूर्वी केलेले लढे किंवा उठाव कशा पद्धतीचे होते, कुणाच्या माध्यमातून झालेले आहेत, कशासाठी झालेले आहेत, या सर्व गोष्टी आपल्या समोर असणं गरजेचं आहे, आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे, जेणेकरून यदा कदाचित आपल्याला 12वी बोर्ड एक्झाम मध्ये जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे। मग 1857 पूर्वीचे लढे पाहत असताना किंवा या घटकामध्ये, या प्रकरणामध्ये वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष कशा पद्धतीचा होता, संघर्षाची कारणे काय होती, संघर्ष उभा करण्यासाठी कोणी कोणी योगदान दिलं किंवा इंग्रजांच्या विरोधामध्ये लढे उभा करण्यासाठी, उठाव उभा करण्यासाठी कुणाचं योगदान या ठिकाणी महत्वाचं आहे, या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। मग या सर्व गोष्टीचा अभ्यास करत असताना घटक क्रमांक 6 मध्ये उपघटक आपण पाहणार आहोत 1857 पूर्वीचे लढे। आता 1857 पूर्वीचे लढे पाहत असताना 1857 ला युद्ध झालं, 1857 ला युद्ध होण्याच्या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे उठाव झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लढे उभा करण्यात आलेले आहेत। त्या लढाईचं नेतृत्व कोणी ना कोणीतरी या ठिकाणी केलेलं आहे आणि ते लढे उभा करण्यासाठी, त्याचं नेतृत्व करण्यासाठी वेगवेगळ्या शूरवीरांनी या ठिकाणी स्वतःचं योगदान मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे। त्यांच्याविषयी अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे।
त्यांच्याविषयी माहिती आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची. मग त्यांच्याविषयी माहिती जाणून घेत असताना 1818 पासूनचा इतिहास आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी मुद्दा काय आलेला आहे? 1857 पूर्वीचे लढे. मग 1857 पूर्वी अर्थातच 1818 पासूनचा अभ्यास आपण या ठिकाणी करूया. तर 1818 मध्ये जे आपल्या महाराष्ट्रामध्ये खानदेशचा जो प्रांत आहे, त्या खानदेशच्या प्रांतामध्ये किंवा तो खानदेशचा प्रांत टोटली इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेला होता. अगोदरच्या काळामध्ये वेगवेगळे प्रांत जिंकून घेण्याची पद्धत होती. आज जसं दोन राष्ट्रांमध्ये युद्ध होतं, दोन राष्ट्रांमध्ये द्वंद्व झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, उदाहरणार्थ भारत पाकिस्तान, तसं त्याही काळामध्ये छोटे मोठे प्रांत जिंकून घेण्यासाठी प्रयत्न केले जात असायचे. आणि तसा प्रयत्न इंग्रजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेला होता. अर्थातच खानदेश पूर्णतः त्यांच्या ताब्यात गेलेलं होतं. खानदेशावर पूर्णतः ताबा मिळवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केलेला होता. मग त्या खानदेशामध्ये सातपुडा पर्वत असेल, सातमाळ असेल, अजिंठा लेण्या असतील, हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत होते, या प्रांतावर पूर्णतः ताबा मिळवण्याचं काम इंग्रजांनी त्या काळामध्ये केलेलं होतं. आणि हीच गोष्ट आपल्या लोकांच्या मनावर परिणाम करणारी ठरली. म्हणून तत्कालीन परिस्थितीचा विचार करत असताना त्या काळामध्ये दुसरा बाजीराव यांनी सुद्धा इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम केलेलं होतं. आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी त्यांचा अतिशय विश्वासू सरदार, अतिशय विश्वासू अशा प्रकारचा सरदार ज्याचं नाव आहे त्र्यंबकजी ढेंगळे, त्र्यंबकजी ढेंगळे यांच्यावरती सर्वस्वी जबाबदारी दुसऱ्या बाजीराव यांनी सोपवली. मग आता सर्वस्वी जबाबदारी त्र्यंबकजी ढेंगळे यांच्यावर सोपवली, तेव्हा त्र्यंबकजी ढेंगळे यांनी जो खानदेशमध्ये सर्वात जास्त आदिवासी जनसमुदाय राहतोय, आदिवासींचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे, त्याच आदिवासी लोकांना एकत्रित करण्याचं काम त्र्यंबकजी ढेंगळे यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच त्यामध्ये भिल्ल जमातीची लोक असतील, त्यामध्ये रामोशी जमातीची लोक असतील. मग त्या भिल्लांना एकत्रित करण्याचं काम केलं, कालांतराने रामोशांना एकत्रित करण्याचं काम केलं आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न त्र्यंबकजी ढेंगळेच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच भिल्लांना प्रेरणा देण्याचं काम त्र्यंबकजी ढेंगळे यांनी केलेलं आहे. या त्र्यंबकजी ढेंगळेविषयी थोडक्यात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. केवळ अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये फक्त नाव दिलेलं आहे, त्या नावावरनं त्याचा इतिहास किंवा पराक्रम आपल्या लक्षात येत नाही, त्यांनी केलेलं कार्य आपल्याला लक्षात येत नाही. तो एक दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा अतिशय विश्वासू सरदार होता, एवढ्यावरनं त्यांचा इतिहास आपल्या लक्षात येत नाही. म्हणून त्र्यंबकजी ढेंगळेविषयी या ठिकाणी थोडक्यात माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि तो त्र्यंबकजी ढेंगळे 1857 पूर्वीच्या लढ्यामध्ये, अर्थातच इसवी सन 1818 पासून जे काही वेगवेगळ्या प्रकारचे लढे झालेले आहेत, त्या लढ्यांमध्ये त्यांनी स्वतःचं योगदान दिलेलं आहे, स्वतःचा पराक्रम दाखवलेला आहे. अर्थातच भिल्लांना मोटिवेट करण्याचं काम केलेलं आहे, भिल्लांना प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे, किंवा भिल्लांना इंग्रजांच्या विरोधामध्ये प्रेरित करण्याचं काम या ढेंगळेने केलेलं आहे, असं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येतं. कारण का तर इतिहासामध्ये तशा प्रकारचे पुरावे आहेत. त्र्यंबकजी ढेंगळे म्हटल्याच्या नंतर त्यांचा इतिहास काही इतिहासकारांपर्यंत आहे, परंतु विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. मग ते विद्यार्थ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे, त्यांचा इतिहास परिपूर्ण पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणून थोडंसं सखोलमध्ये आपल्याला जावं लागणार आहे. यासाठीच मी म्हणतोय, जसं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. जे जे आपल्याला माहिती आहे ते इतरांना सांगितलं पाहिजे. प्रत्येकाच्या ज्ञानामध्ये वाढ निर्माण केली पाहिजे, प्रत्येकाचं ज्ञान वृद्धिंगत केलं पाहिजे, इतरांना शहाणं केलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये मांडलेला होता. त्याच अनुषंगाने या ठिकाणी जो इतिहासामध्ये त्र्यंबकजी ढेंगळे यांनी पराक्रम केलेला आहे, तर तो पराक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं आहे.
त्र्यंबकजी डेंगळे हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे अतिशय विश्वासू सरदार होते हे विद्यार्थ्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी तशा प्रकारचा प्रयास किंवा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच सातपुडा असेल, सातमाळ असेल, अजिंठा असेल, याच्यावर जो काही इंग्रजांनी ताबा केलेला होता आणि आदिवासी जनसमुदायाच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेलेल्या होत्या, तर त्या आदिवाशांना एकत्रित करण्याचं काम, त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं काम, त्यांना प्रेरित करण्याचं काम आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी, त्यांना आवाज उठवण्यासाठी त्यांना तयार करण्याचं काम या त्र्यंबकजी डेंगळे यांनी केलेलं होतं. म्हणूनच त्यांचं कार्य या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण का तर ज्या वेळेस 1818 पासून जे काही लढे उभा करण्यात आलेले होते, जे काही उठाव सुरू झालेले होते आणि त्या उठावामध्ये सर्वात जास्त भिल्लांची संख्या होती, भिल्ल जमातीची संख्या होती आणि त्या भिल्लांना एकत्रित करण्याचं काम, जमवाजमव करण्याचं काम, इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी सल्ला देण्याचं काम किंवा इंग्रजांची जुलमी राजवट आहे हे पटवून देण्याचं काम त्र्यंबकजी डेंगळे यांनी केलेलं होतं. म्हणूनच या ठिकाणी त्र्यंबकजी डेंगळे यांचा टोटली इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा 1818 साली जो उठाव झालेला होता त्या उठावाचं नेतृत्व 1818 साली इंग्रजांच्या विरोधामध्ये जो उठाव झालेला होता त्या उठावाचं नेतृत्व करण्याचं काम दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे अतिशय विश्वासू सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांचे पुतणे, त्र्यंबकजी डेंगळे यांचे पुतणे अर्थातच गोंदाजी व महिप्पा, त्र्यंबकजी डेंगळे यांचे पुतणे गेंदाजी व महिप्पा या दोघांवर जबाबदारी सोपवण्यात आली. जो 1818 साली उठाव झाला इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम भिल्लांच्या मदतीने या ठिकाणी करण्यात आलं. संपूर्ण भिल्ल एकत्रित आलेले होते, भिल्लांची जमवाजमव या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्याच भिल्लांचं नेतृत्व करण्याचं काम, त्या लढ्याचं नेतृत्व करण्याचं काम त्र्यंबकजी डेंगळे यांचे पुतणे. आताच 2 नावं सांगितले. कोणते 2 नावं सांगितले? नंबर 1 गोंदाजी आणि नंबर 2 महिप्पा या दोघांनी या ठिकाणी आवाज त्या लढ्याचं नेतृत्व केलेलं होतं आणि लढ्याचं नेतृत्व करत असताना भिल्लांमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण करण्याचं काम केलेलं होतं. इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याचं काम केलेलं होतं. अशा प्रकारचा इतिहास आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येतो. अर्थातच पेशवाईच्या काळामध्ये सर्वात विश्वासू जर कोणता सरदार असेल किंवा विश्वासू लढवय्या जर कोणता असेल, शूरवीर जर कोणी असेल किंवा शौर्य जर कोणी गाजवलेलं असेल तर ते गाजवलेलं आहे त्र्यंबकजी डेंगळे यांनी आणि त्यांच्याच त्या विश्वासाला पात्र होऊन त्यांना कर्नाटकची सुभेदारी सुद्धा देण्यात आलेली होती. अशा प्रकारचा इतिहास आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येतं. अर्थातच इंग्रजांच्या विरोधामध्ये ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये जुलमी राजवट निर्माण केलेली होती, जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम सर्वप्रथम मराठी माणसानं केलेलं होतं आणि त्या मराठी माणसाचं नाव आहे त्र्यंबकजी डेंगळे. इंग्रजांच्या विरोधामध्ये पहिला लढा देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. सर्वप्रथम तो इंग्रजांच्या विरोधामध्ये उभा टाकलेला होता. अशा प्रकारचा इतिहास आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येतो. अर्थातच थोडक्यात जर सांगायचं असेल, हे सर्व करत असताना त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा सुद्धा केलेली नाही. राजकीय जीवाची पर्वा सुद्धा केलेली नाही किंवा समाजामध्ये आपल्यावर कोणते प्रसंग येतील याची सुद्धा पर्वा न बाळगता त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये भिल्लांच्या मदतीने आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी केलेलं होतं. म्हणून यांचा पराक्रम, यांचं शौर्य, यांचा विश्वासू बाणा किंवा यांची सत्यता या सर्व गोष्टी या ठिकाणी कुठे ना कुठं विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासारख्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण करण्यासारख्या आहेत. म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर त्र्यंबकजी डेंगळे यांचा इतिहास माहिती असणं जास्त गरजेचं आहे असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. अर्थातच थोडक्यात सांगत असताना
जे पेशवाईची राजवट होती तर त्या पेशवाईच्या राजवटीला वाचवणारा सरदार म्हणून यांच्याकडे पाहिलं जात असायचं. पेशवाई राजवट या ठिकाणी जे काही संपुष्टात येणार होती तर त्या पेशवाईच्या राजवटीला जीवन संगणित देणारा सरदार म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थातच थोडक्यात जर सांगायचं असेल, शिंदे असतील किंवा होळकर असतील, भोसले असतील, गायकवाड असतील यांच्या राजवटीच्या स्तंभांना आधार देण्याचं काम, एकत्रित बांधण्याचं काम या त्र्यंबकजी ढेंगळे यांनी केलेलं होतं. कुठेतरी त्या काळामध्ये इंग्रजांनी त्यांच्यावर सुद्धा जुलमी राजवट लादण्याचं काम केलेलं होतं. जुलमी राजवटीचा प्रसंग सर्व लोकांना अनुभवायला मिळत होता. त्याच प्रसंगातून सर्वांना सावरण्यासाठी या शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड यांना एकत्रित बांधण्याचं काम किंवा यांच्या राजवटीला आधारस्तंभ म्हणून काम करण्याचं काम या ठिकाणी त्र्यंबकजी ढेंगळे यांनी केलेलं होतं असंही आपल्याला या ठिकाणी थोडक्यात म्हणता येईल. कारण का तर मराठी शाहीचा जो स्तंभ होता या चौघांचा, कोणत्या चौघांचा? नंबर 1 शिंदे असतील, नंबर 2 होळकर असतील, नंबर 3 भोसले असतील, नंबर 4 गायकवाड असतील. हे मराठी शाहीचा आधारस्तंभ होते. मराठी शाहीचे 4 स्तंभ होते. या मराठी शाहीच्या 4 स्तंभांना एकत्रित बांधण्याचं काम व इंग्रजांच्या विरोधामध्ये उभे टाकण्याचं काम या त्र्यंबकजी ढेंगळेच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं. हा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी थोडक्यात म्हणता येईल, म्हणावं लागेल. कारण का तर इंग्रजांच्या ज्या जुलमी राजवटीमध्ये ज्यांना ज्यांना त्रास सहन करावा लागला, ज्यांना या ठिकाणी ज्यांच्या जीवनामध्ये सस्य होलपट झाली, तर त्या प्रत्येकांना न्याय मिळणं गरजेचं आहे. इंग्रजांची जुलमी राजवट या ठिकाणी आपल्या देशातून, आपल्या महाराष्ट्रातून, आपल्या खानदेशातून नाहीशी होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा विचार मनी घेऊन यांनी ज्या ठिकाणी आवाज उठवले, आवाज उठवत असताना बऱ्याच वेळेस त्यांना नाकीनऊ सुद्धा येऊन त्यांच्या समोर नाकीनऊचा प्रसंग सुद्धा उद्भवला आणि त्याच काळामध्ये त्यांना इंग्रजांनी पकडलं सुद्धा होतं आणि इंग्रजांनी पकडल्याच्या नंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्याचं काम सुद्धा केलेलं होतं. मग इंग्रजांनी जेलमध्ये ठेवण्याचं काम केल्याच्या नंतर इंग्रजांच्या त्या जुलमी निर्णयावर कशा पद्धतीने त्यांनी मात केली तर इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी या ठिकाणी जेलमधून पलायन सुद्धा केलेलं चित्र आपल्याला या ठिकाणी इतिहासाच्या माध्यमातून भूतकाळामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे अशा प्रकारचे एक वेगळ्या प्रकारचं शौर्य त्यांच्या अंगी होतं, त्यांच्या अंगी पराक्रम होता आणि ते दुसऱ्या बाजीरावांची एक पक्के विश्वासू सरदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असंही आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. आणि जेव्हा ते तुरुंगामधून बाहेर पडून गेले, तुरुंगातून बाहेर पडून गेल्याच्या नंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणी स्वतःचं जाऊन वास्तव्य केलं आणि वास्तव्य करून त्या ठिकाणी ते शांत न बसता ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी, इंग्रजांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी पुन्हा त्यांनी सैन्याची जमवाजमव करण्यास प्रारंभ केला. म्हणून यांना दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा अतिशय विश्वासू असा सरदार म्हणून ओळखलं जातं. जेव्हा ते त्र्यंबकेश्वरला आणि नाशिकला जाऊन राहिले, वास्तव्य केले आणि ते वास्तव्य कधी केले? तुरुंगातून पळून गेल्याच्या नंतर. आणि तुरुंगातून पळून गेल्यावर तिथं जाऊन सुद्धा ते शांत न बसता त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी सैन्याची जमवाजमव त्या काळामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच एवढ्यावरच न थांबता जो काही 1817 साली कोरेगावचा लढा या ठिकाणी पुढे आलेला होता, कोरेगावचं युद्ध त्या ठिकाणी झालं, तर त्या कोरेगावच्या युद्धामध्ये सुद्धा त्र्यंबकजी ढेंगळे यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्या युद्धामध्ये सुद्धा ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. एक पराक्रमी सरदार म्हणून त्या ठिकाणी नावारूपाला आलेले या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्थातच थोडक्यात जर सांगायचं असेल तर ती लढाई त्यांनी स्वतः एक हाती गाजवलेली होती. त्या लढाईचं सर्वे जर कोणी असतील तर त्या ठिकाणी त्र्यंबकजी ढेंगळे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी त्या ठिकाणचा पराक्रम अतिशय स्तुत्य
रूपाने गाजवलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यांचं शौर्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यांच्या त्या केलेल्या कर्तृत्वाबद्दल त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या उपाध्या या ठिकाणी मिळालेल्या पाहायला मिळतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही भेट आहे किंवा गिफ्ट आहे ती गिफ्ट दुसरा बाजीराव पेशवे यांच्याकडून दिली गेलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते असे या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. अर्थातच या त्र्यंबकजी डेंगळे यांच्या जीवनाचा प्रवास जर आपण पाहिला तर त्यांच्या जीवनाचा प्रवास संगमनेर जवळ त्यांचं गाव आहे. संगमनेर जवळ त्यांचं गाव आहे आणि त्या संगमनेर मध्ये निमगाव जाळी, त्र्यंबकजी डेंगळे यांचं गाव कोणतं? संगमनेर जवळ निमगाव जाळी नावाचं गाव आहे आणि त्या निमगाव जाळीमध्ये एका शेतकऱ्याच्या पोटी हे सरदार जन्माला आलेले होते. शेतकऱ्याचं पोर ते दुसऱ्या बाजीराव पेशवे यांचा विश्वासू सरदार, अशा प्रकारचा जीवनाचा प्रवास आहे. त्र्यंबकजी डेंगळे यांच्या जीवनाचा प्रवास कसा आहे? संगमनेर जवळील निमगाव जाळी या गावच्या शेतकऱ्याचं पोर, एका शेतकरी कुटुंबामध्ये यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांची ओळख शेतकऱ्याचं पोर म्हणूनच होती. आणि शेतकऱ्याचा पोर म्हणून असलेल्या ओळखीपासून स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या हिमतीवर, स्वपराक्रमावर, स्वतःच्या शौर्यावर त्यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या किंवा पेशव्यांपर्यंत एक विश्वासू सरदार म्हणून भूमिका बजावली. म्हणून यांची ओळख अशा पद्धतीने निर्माण झालेली आहे. शेतकऱ्याचं पोर ते विश्वासू सरदार. कुणाचा विश्वासू सरदार? दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा विश्वासू सरदार. मग एवढा मोठा विश्वास संपादन कसा केला हेही आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. कारण तो शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला आहे पोर. स्वकर्तृत्वावर, पराक्रमावर, स्वशौर्यावर एवढी मोठी मजल त्यांनी कशा पद्धतीने मारली या सर्व गोष्टी आपल्याला कुठे ना कुठे माहिती असणं गरजेचं आहे. कारण का तर विश्वास संपादन करत असताना जे काही दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे एक गुप्त पत्र होतं, गुप्त म्हणतोय मी, एक गुप्त पत्र होतं, तर ते गुप्त पत्र पुण्याला अतिशय शिताफीने नेऊन पोहोचवण्याचं काम या त्र्यंबकजी डेंगळे यांनी केलेलं होतं. त्या पत्राद्वारे काहीतरी समाचार देण्यात आलेला होता आणि ते पत्र पुण्याला पोहोचवण्याचं काम केलेलं होतं आणि ते अतिशय कुणाच्याच कानाला खबर न लागू देता, कसल्याच प्रकारची चर्चा न होता ते गुप्तपत्र पुण्याला पोहोचवल्यामुळेच दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या मनामध्ये त्र्यंबकजी डेंगळे यांच्याविषयी एक विश्वास संपन्नता निर्माण झाली. तेव्हापासून विश्वास त्यांनी संपादन करून घेतला आणि विश्वासास पात्र ठरल्यामुळे त्यांना विश्वासू सरदार अशा प्रकारची उपाधी देण्यात आली. म्हणजे जेणेकरून या ठिकाणी विश्वास संपादन करत असताना कोणत्या ना कोणत्या गोष्टी अतिशय कटाक्षाने करता याव्यात आणि त्या गोष्टी कटाक्षाने करण्याचं काम त्र्यंबकजी डेंगळे यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तेव्हापासूनच या ठिकाणी त्र्यंबकजी डेंगळे यांच्यावर दुसऱ्या बाजीराव पेशवे यांचा विश्वास मोठ्या प्रमाणात बसला आणि तेव्हापासून विश्वासू सरदार म्हणून या ठिकाणी त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनी त्या पद्धतीने कामं सुद्धा केलेली आहेत. कधीच विश्वासघात केलेला नाही किंवा अविश्वासू म्हणून त्या ठिकाणी कृती त्यांनी कधी केलेली नाही. म्हणून विश्वास प्रिय सरदार म्हणून या ठिकाणी त्यांचं नाव या ठिकाणी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच या त्र्यंबकजी डेंगळेच्या संदर्भात पाहत असताना दुसऱ्या बाजीराव पेशवे यांनी जेव्हा त्र्यंबकजी डेंगळे यांनी विश्वास संपादन केला आणि विश्वास संपादन केल्याच्या नंतर सर्वात मोठी आणि सर्वात पहिली जर कोणती जबाबदारी त्यांच्यावर टाकली असेल या सरदारावर, अर्थातच त्र्यंबकजी डेंगळे यांच्यावर जर कोणती जबाबदारी टाकलेली असेल, सर्वात पहिली सर्वात मोठी जर कोणती जबाबदारी टाकलेली असेल तर ती जबाबदारी म्हणजे साताऱ्याचे छत्रपती आणि त्या छत्रपतीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या विश्वासू सरदारावर टाकण्याचं काम
दुसरा बाजीराव पेशवे यांनी केलेली होती. कारण का त्यांनी विश्वास संपादन केलेला होता, विश्वास प्राप्त केलेला होता, विश्वास मिळवलेला होता आणि विश्वास मिळवल्यामुळे त्यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकण्याचं काम या ठिकाणी दुसऱ्या बाजीराव पेशवे यांनी त्या काळामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच जशी त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली, वेगवेगळ्या प्रकारची कामं त्यांना देण्यात येऊ लागले, काही ठिकाणची सुभेदारी त्यांना देण्यात येऊ लागली आणि सुभेदारी दिल्याच्या नंतर त्यांची जबाबदारी वाढल्याच्या नंतर छत्रपतीवर देखरेख ठेवण्याचं काम दिल्याच्या नंतर इसवी सन 1804 मध्ये एक विश्वासू सरदार असल्यामुळे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचं काम अतिशय नेटाने करत असल्यामुळे 1804 मध्ये कर्नाटक प्रांताचा सुभेदार म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. कुणाची नियुक्ती? त्र्यंबकजी डेंगळे यांची नियुक्ती करण्यात आली. सुभेदारी त्या ठिकाणची देण्यात आली आणि सुभेदारी देऊन त्या ठिकाणच्या टोटली प्रांताचा किंवा त्या प्रांतावर नजर ठेवण्यासाठी किंवा त्या प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी अशा प्रकारचा अधिकार या ठिकाणी त्र्यंबकजी डेंगळे यांना दुसऱ्या बाजीराव पेशवे यांच्याकडून देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. एवढ्यावरच न थांबता इसवी सन 1814 साली 1804 साली कर्नाटक प्रांताचा सुभेदार म्हणून नियुक्ती, 1814 साली अहमदाबादच्या प्रांताचा सुभेदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. कर्नाटकचा सुभेदार 1804 मध्ये, अहमदाबादचा प्रांताचा सुभेदार 1814 मध्ये, अशा प्रकारची नियुक्ती त्या काळामध्ये देण्यात आली. अर्थातच त्यांच्यावर विश्वास संपादन केल्यामुळे वेगवेगळ्या पदांवर त्यांची निवड सुद्धा करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. एवढ्यावरच दुसरे बाजीराव पेशवे न थांबता त्यांनी सदाशिव भाऊ मानकेश्वर यांच्या जागी चीफ मिनिस्टर म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती केलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. चीफ मिनिस्टर अर्थातच पेशव्यांचा कारभारी, चीफ मिनिस्टर जे काही पेशव्यांचं साम्राज्य होतं, पेशवाई जी काही चालत होती, तर त्या पेशवाईचा कारभारी, मुख्य कारभार करणारा व्यक्ती चीफ मिनिस्टर म्हणून त्यांची नियुक्ती त्या काळामध्ये केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. असं सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगता येतं. कारण का तर यांचं कार्य आणि कर्तृत्व, कोणाचं कार्य? त्र्यंबकजी डेंगळे यांचं कार्य आणि कर्तृत्व इतिहासामध्ये उल्लेखनीय दर्जानं पाहिलं जातं, सर्वश्रेष्ठ म्हणून पाहिलं जातं. त्यांनी केलेलं कर्तृत्व हे एक मानाचा तुरा म्हणून पाहिलं जातो. म्हणूनच या ठिकाणी त्र्यंबकजी डेंगळेचा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अर्थातच थोडक्यात कालांतराने त्यांच्या जीवनाची वाटचाल कशा पद्धतीने होत गेली याकडे सुद्धा आपलं लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी लक्षात प्रत्येकाच्या असायला पाहिजे. आता 1814चा काळ लक्षात घ्या. तर 1814 मध्ये बडोदा संस्थानाचे जे काही राजे होते आणि त्या बडोदा संस्थानाचे राजे अर्थातच गायकवाड आणि त्या गायकवाडचे दिवाण आणि त्या गायकवाडच्या दिवाणांचं आगमन पुण्यामध्ये झालेलं होतं आणि त्या दिवाणांचं नाव होतं गंगाधर शास्त्री. बडोदा संस्थानाचे राजे गायकवाड आणि त्या गायकवाडचे दिवाण गंगाधर शास्त्री यांचं आगमन पुण्यामध्ये झालेलं होतं आणि पुण्यात झाल्याच्या नंतर ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते, अतिशय चाणाक्ष होते. साम्राज्य विस्तार करण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत राहत असायचे. परंतु त्याच गंगाधर शास्त्रीचं निधन किंवा गंगाधर शास्त्रीची हत्या 1815 मध्ये करण्यात आली आणि त्या हत्येचा आरोप, जी हत्या झाली, जो खून झाला, त्या खुनांचा आरोप त्र्यंबकजी डेंगळे यांच्यावर थोपवण्याचं काम इंग्रजांनी केलं. यामध्ये त्र्यंबकजी डेंगळे यांनी हत्या केली नाही. हत्या करण्याचं काही कारण सुद्धा नव्हतं. कारण का तर या संस्थानांना एकत्रित बांधण्याचं काम त्र्यंबकजी डेंगळे यांनी केलेलं होतं. मी सुरुवातीला सांगितलं. त्यामध्ये मग शिंदे असतील, होळकर असतील, भोसले असतील, गायकवाड असतील, हे मराठीशाहीचे जे काही 4 आधारस्तंभ आहेत यांना एकत्रित आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेला होता. मग असा प्रयत्न करत असताना हत्या करण्याचा काही अर्थार्थी संबंध येत नाही.
पण इंग्रजांच्या विरोधामध्ये वारंवार आवाज उठवत असल्यामुळे, इंग्रजांना सळोकी पळो करून सोडत असल्यामुळे किंवा इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन तुरुंगातून पळून गेल्यामुळे यांच्यावर आरोप लावावा आणि त्या आरोपाच्या बदल्यामध्ये दुसऱ्या बाजीराव पेशवे यांना ताकीद द्यावी की त्र्यंबकजी डेंगळे यांना तुम्ही आता समर्पित करा, तुम्ही त्यांना पकडून द्या किंवा त्यांना बंदिस्त करा, अशा प्रकारचा विचार पुढे आणण्यासाठी इंग्रजांनी त्यांच्यावर आरोप लावण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं होतं असं आपल्याला थोडक्यात सांगता येतं. परंतु त्या खुनाचा अर्थार्थी कसल्याही प्रकारचा संबंध नव्हता. त्र्यंबकजी डेंगळे यांनी कसल्याही प्रकारचा खून केलेला नाही, कसल्याही प्रकारची हत्या केलेली नाही, परंतु आरोप लावण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं होतं असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. आणि त्यावरूनच आरोप लावल्याच्या नंतर 1815 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ठाण्याच्या किल्ल्यामध्ये त्र्यंबकजी डेंगळे यांना कैदेमध्ये ठेवण्याचं काम सुद्धा करण्यात आलेलं होतं. सप्टेंबर महिन्यात 1815 मध्ये ठाण्याच्या किल्ल्यामध्ये यांना कैदेत ठेवण्यात आलेलं होतं आणि कैदेत ठेवल्याच्या नंतर 1 वर्षाच्या कालावधीनंतर अर्थातच 12 सप्टेंबर 1816 साली त्यांनी इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन त्या तुरुंगातून पळून जाण्याचं काम या त्र्यंबकजी डेंगळे यांनी केलेलं होतं. एक वेगळ्या प्रकारची कूटनीती, शौर्यनीती, पराक्रम नीती या डेंगळेच्या मनात होती, म्हणून त्याचा फायदा घेऊन त्यांनी तिथून पलायन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं असं या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. आणि जेव्हा वेगवेगळे उठाव होत असायचे त्या उठावामध्ये त्र्यंबकजी डेंगळे असतील, बापू गोखले असतील, यांचा पराक्रम अतिशय वैभवशाली असायचा, अतिशय शौर्यवान असायचा किंवा त्यांची शौर्याची गाथा वाचावी अशा प्रकारचा पराभव असायचा. आणि त्याच बापू गोखलेचा किंवा बापू गोखले ज्यावेळेस 1818 साली उठाव होत होता, तर त्या 1818 सालच्या उठावामध्ये 20 फेब्रुवारी 1818 साली बापू गोखले हे मारले गेले. आणि मारले गेल्याच्या नंतर तिथून त्र्यंबकजी डेंगळे एकाकी पडले आणि एकाकी पडल्यावर 3 जून 1818 ला उशीरगडावर, जे काही उशीरगड हा एक प्रांत आहे किंवा तो एक किल्ला आहे, तर त्या उशीरगडावर किंवा उशीरगडाच्या जवळच धुळकोट नावाचा जो प्रांत आहे, तर त्या धुळकोट नावाच्या प्रांतामध्ये दुसऱ्या बाजीराव यांनी वेगवेगळे उठाव झाले. त्या उठावामध्ये बापू गोखले मारले गेले, त्याच्या अगोदर गंगाधर शास्त्री मारले गेले. असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग त्यांना अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले, त्या सर्व प्रसंगाच्या माध्यमातून धुळकोट या ठिकाणी दुसरे बाजीराव पेशवे यांनी जनरल मालकन, तत्कालीन परिस्थितीचा विचार लक्षात घ्या, 1818चा आपण अभ्यास करतोय, 1857 पूर्वीचे लढे आपण अभ्यासतोय आणि त्यामध्ये प्रस्तावनेत दाखल त्र्यंबकजी डेंगळे यांचा अभ्यास आपण करतोय. आणि त्याच त्र्यंबकजी डेंगळेचा अभ्यास पाहत असताना दुसरा बाजीराव पेशवा यांनी जनरल मालकन यांच्याकडे स्वतःला सुपूर्द केलं. त्यांच्या स्वाधीन ते स्वतः झाले आणि स्वाधीन झाल्याच्या नंतर तेव्हापासून मराठेशाहीचा अंत झाला असा इतिहास आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मराठेशाहीचा अस्त झाला असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतं. आणि तिथूनच त्र्यंबकजी डेंगळे हे पसार झाले, तिथून त्यांनी पलायन केलं, तिथून ते पळून गेले. अशा प्रकारचा इतिहास या त्र्यंबकजी डेंगळेच्या संदर्भात आपल्याला थोडक्यात सांगता येतो. याच्यानंतरचा राहिलेला उर्वरित भाग आपण नंतरच्या तासिकेमध्ये पाहूया. पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतोय, माझे जर YouTube व्हिडिओ, ऑनलाईन अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओजला लाईक करावं आणि बेलवर क्लिक करून या ठिकाणी मला मदत करावी. इथेच थांबूया. धन्यवाद. जय क्रांती.